जालन्यात अवैध मद्य साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा धडक छापा, 45,000चा मुद्देमाल जप्त. गोंदेगाव झोपडपट्टीत एक्साईजची मोठी कारवाई, शेकडो दारूच्या बाटल्या जप्त. अवैध मद्य विक्रीला चाप, राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम. एकावर गुन्हा, जालना शहरातील गोंदेगाव झोपडपट्टी परिसरात अवैध मद्य विक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत मोठा मद्य साठा जप्त केला. या कारवाईत एकूण 45,050 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दिनांक 7 जुलै 2026 रोजी सन्माननीय आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त अंमलबजावणी व दक्षता प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त संगीता दरेकर, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जालना ज्ञानेश्वरी आहेर तसेच निरीक्षक संजय ताकवाले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभाग बीट क्रमांक 2च्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गोंदेगाव झोपडपट्टीतील एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकण्यात आला. या कारवाई दरम्यान देशी दारू सकू संत्राच्या 180 मिलीच्या 504 शिलबंद बाटल्या, इम्पिरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या 9 शिलबंद बाटल्या आणि रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 11 शिलबंद बाटल्या असा अवैध मद्यसाठा आढळून आला. या प्रकरणी नारायण छगन जाधव, वय वर्ष 40, राहणार गोंदेगाव, तालुका जिल्हा जालना याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई दुय्यम निरीक्षक नंदकिशोर तुकाराम घोगरे यांच्या नेतृत्वाखाली जवान योगेश बहुरे, बालाजी डिघे आणि पंकज साळवे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. तर आपण पाहत आहात लोक तुफान डिजिटल न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह मुख्य संपादक अशफाक पटेल, जालना.